नमस्कार मित्रांनो, लपंडाव नवीन मालिका जी आली आहे ना, तिचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर हा पहिला एपिसोड जो आहे तो आहे प्रत्येक पात्राचा परिचय करून देण्यासाठीचा एपिसोड. तर त्यामध्ये एक लहान मुलगी घरभर सखी दी असं करत फिरत असते. तर तेवढ्यात तिला सर्वजण ओरडतात की अगं असं ओरडू नकोस, सरकारांना हे असं अजिबातही आवडत नाही. तर त्या छोट्या मुलीचं नाव आहे कुल्फी, म्हणजेच ही छोटी मुलगी. तर ती सर्वांना सांगते की माझ्या सखी दिदीचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे मला कुणीही काहीही ओरडणार नाही. असं बोलतच ती सखी दी असं म्हणतच सखीच्या म्हणजेच आपली जी नायिका आहे या मालिकेची तिच्या रूममध्ये येते तिला विश करण्यासाठी. तर सखी जी आहे ती झोपलेलीच असते तोपर्यंत. कुल्फी येताच तिला जाग येते, ती उठते व सर्वात आधी बोलते गुड मॉर्निंग आई. कुल्फीलाही ती गुड मॉर्निंग करते व गुड मॉर्निंग आई असंही बोलते. त्यावर कुल्फी तिला सांगते की अगं आई नाही, सरकार बोल, सरकारांना असं आवडत नाही ना तू तिला आई बोललेलं वगैरे. तेव्हा सई सांगते की हो, पण आज नाही आई काहीच बोलणार, बघ आज मी तिला आई म्हणूनच हाक मारणार आहे आणि आज माझा वाढदिवस आहे ना, तर आई मला काहीही बोलणार नाही म्हणून. असं ती कुल्फीला सांगत असते. तर तेव्हा कुल्फीही खूप खुश होऊन जाते. सखीच्या डोळ्यावरची पापणी तेवढ्यात पडते. तर कुल्फी ती जमा करते व बोलते, हे बघ आज तुझा वाढदिवस आहे ना, तर काही इच्छा असेल तर माग बरं का सखीताई, तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर इकडे सरकार म्हणजे सखीची आई जी आहे ती रेडी होत असतात. तर सखी तिन्ही वेळेस मागताना फक्त आणि फक्त आई 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 हीच विश मागते. त्यावर कुल्फी बोलते, अगं तू तर फक्त आईचीच विश मागत आहेस, काहीतरी वेगळंही माग ना. तर त्यावर सखी बोलते की हो ना अगं, माझी एकच विश आहे की आईने मला विश करावं वाढदिवसासाठी. जे आजपर्यंत झालं नाही ना ते आत्ता व्हावं. आणि बघच, मला विश्वास आहे की आज आई मला नक्कीच प्रेमाने जवळ घेईल व विश करेल म्हणून. तर इकडे सरकारांचाच म्हणजेच सखीच्या आईचा मेकअप सुरू असतो. ती रेडी होत असते. तिच्या हाताखाली सर्व नोकर चाकर वगैरे तिला एक एक वस्तू देत असतात व ती रेडी होत असते. तर तेवढ्यात ती कुल्फीची आई म्हणजे जी आधी पिंक साडीवाली बाई पाहिली ना आपण, तिचं नाव असतं उर्मिला. तर ती असते सखीची काकू. ती त्यांना रेडी होण्यासाठी हेल्प करत असते. तर ती एक एक वस्तू नोकरांना द्यायला सांगत असते व इकडे सरकार रेडी होत असतात. तर ते रेडी झाल्यानंतर ती त्यांच्यासाठी अल्कलाईन वॉटर आणि बीटरूटचा ज्यूस आणून देते व त्यांना देते. तर एक घोट पिल्यानंतर ते तिला खुणावतात. तर ती बोलते की हो ठीक आहे, मी ते गाडीमध्ये ठेवून देईल म्हणून. व ते ऑफिसला जाण्यासाठी निघतात. तर इकडे उर्मिला नोकरांना जोरात आवाज देऊन सांगते की सरकार निघाले आहे, सरकारांची गाडी काढा म्हणून. आता हे ऐकताच सईला कळतं की आई ऑफिसला जायला निघाली आहे, मला आईला भेटायलाच हवं. तर सई जी आहे ती सरकारांच्या म्हणजेच तिच्या आईच्या मागे मागे पळत असते की आई अगं थांब ना, आई थांब ना, आणि तिला जोरात आई म्हणून आवाज देते. तर तितक्यात सरकार तेथे थांबतात व उर्मिला तेथे येते व बोलते की सरकार बोलायचं, आई नाही काही. तुला माहीत नाही का त्यांना आई बोललेलं आवडत नाही म्हणून? सर्वजण त्यांना सरकारच बोलतात. व ती त्यांच्यासाठी गॉगलचा ट्रे घेऊन आलेले असतात. तर सरकार त्यातनं एक गॉगल उचलतात व गॉगल घालून ते घराबाहेर पडतात. तर घराबाहेर जो एक कोट घातलेला माणूस दिसतोय ना, तो आहे सखीचा मोठा काका. तर तो आधीपासूनच कॉलवर कोणाशी तरी बोलत असतो की वहिनी निघेलच आता. तर हे सगळं सरकार ऐकतात व बोलतात की सरकार म्हणायचं काय, नाती कुरवाळत बसायची आहेत का म्हणून. तर तो ड्रायव्हरला सांगतो की गाडी काढ व दरवाजा उघड. पण तितक्यात ती बोलते की मग तू कशासाठी आहेस, युजलेस कुठला. असं बोलून ती त्यालाच दरवाजा उघडायला सांगते व गाडीमध्ये बसून निघून जाते. तर सायली
तर इथे सखी जी आहे ती खूप पॅनिक झालेली असते. तिला कळत नाही की आई असं का वागते म्हणून, व ती गाडीच्या मागे धावत असते आई आई म्हणत. पण सरकारांना मात्र तिच्याबद्दल काहीही माया नसते. ते तसंच गाडीमध्ये बसून निघून जातात. तर त्यानंतर सई घरी येते. घरी आल्यानंतर जी सर्वात आधी दाखवली आहे ना, ती आहे तिची मोठी काकू. ही मोठी काकू जी आहे तिला सखीबद्दल खूपच प्रेम असतं. तर ती पूजापाठ वगैरे करत असते व सर्व घरामध्ये धूप वगैरे फिरवत असते. तर ती सखीला सांगते की आज तुझा वाढदिवस आहे ना, मग असं नाराज होऊ नकोस बरं. अगं, कित्येक वर्ष हे असंच होतं आहे. ती एकदाही थांबत नाही तुझ्यासाठी किंवा तिला तुझी काळजीही नाही आहे. पण तू मात्र आई आई करत तिच्या मागे मागे फिरत असतेस आणि तुलाच त्रास करून घेतेस. हे सर्व बदलणार आहे का? त्यावर सखी सांगते की हो बघ ना, आज माझा वाढदिवस आहे आणि आज काहीतरी असं होईल ना की जेणेकरून आई मला विश करेलच, ती मला जवळ घेईलच. असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तर ती काकू सखीला समजावत असते, हो ना बेटा, आज तुझा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. पण तिला मात्र फक्त मीटिंग इम्पॉर्टंट वाटते. तिच्यासाठी आपण सर्व इम्पॉर्टंट आहोत की नाही हे आपल्यालाही माहीत नाही आहे. त्यानंतर ती काकू जी आहे ती सखीची दृष्ट काढते. त्यानंतर सखी बोलते की हो बघ ना, मीही तिचीच मुलगी आहे. ती 1 हट्टी आहे तर मी 100 हट्टी आहे. आज मी असं काहीतरी करणार की जेणेकरून ती मला जवळ घेणार व विश करणारच. तितक्यात तिथे ती आधीची पिंक साडीवाली म्हणजे सखीची ती छोटी काकू उर्मिला येते. ती त्या छोट्या मुलीला दूध प्यायला देते व बोलते की बघ ना, तुला मात्र काही पडलेलंच नाही आहे. म्हणजे तुझी आई जी आहे ती सगळं काही तुझ्यासाठीच करते आहे, तुझ्यासाठीच राब राब राबते. पण तुला फक्त आपलं मी, माझं मी असंच काहीतरी पडलेलं असतं. स्वतःच्याच जगात असतेस तू. अगं, आज तुझा बर्थडे आहे म्हणूनच त्यांनी एक ग्रँड इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे व मला सांगितलं आहे तुला सांगण्यासाठी व तुला रेडी करून इव्हेंटला वेळेवर पाठवण्यासाठी. तिथे तू रात्री जा. तर आता कुल्फीही खूप खुश झालेली असते. तिलाही असंच वाटतं व ती बोलते की सखी दीदी, म्हणजे तुझी विश आज पूर्ण होणार. तर आता सखीही खूप खुश असते. तिलाही हेच वाटत असतं की आईने आपल्या वाढदिवसासाठी इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे म्हणून. मग ती तिच्या मोठ्या काकूलाही सांगते की बघ ना, मला तर माहीतच नव्हतं हे. खरंच आज ना मी तिथे जाऊन आईला मिठीच मारणार आहे. तर ती काकूही सांगते हो, तू एक काम कर, तू तिथे गेल्यावर ना आईला मिठीच मार आणि खूप छान तयार होऊन जा हं. तुला आठवते का, तू लहानपणी कशी तिच्या साड्या घालून घरभर फिरायचीस ते, आणि तू त्यातल्या एका साडीचा ड्रेसही शिवला होतास. त्यावर सखी बोलते हो ना, आठवतं आहे मला सगळं. तर त्यावर ती काकू सांगते की त्या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस, तोच ड्रेस घालून जा हं. तर असं सगळं चालू असतं. तर सखीही त्याला दुजोरा देते व रेडी होण्यासाठी निघून जाते. पण ही जी उर्मिला काकू आहे ती मात्र विलनच दिसते. ती कारण असं काहीही प्लॅन केलेलं नसताना ती मात्र सखीला सर्व खोटं खोटं सांगते. कारण सखीला तोंडावर पाडायचा, तिचा अपमान करायचा हाच तिचा प्लॅन असतो. तर इकडे सखी रेडी झालेली असते. तेव्हा कुल्फी तिला सांगते की सखी दीदी, आज सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार आहे. तिथे जाऊन तुझी विश नक्कीच पूर्ण होईल हं. त्यावर सखी तिला सांगत असते की हो बघ ना, मी आज ह्या आईच्या आवडत्या साडीचा ड्रेस शिवून घेतला आहे व तो घातला आहे आज. आधी माझी आई असेच साड्या घालायची. त्यावर कुल्फी विचारते, अशा आधी म्हणजे नक्की कधी? त्यावर सखी सांगते, अगं माझे बाबा होते ना तेव्हा तेव्हा आई अशाच साड्या घालायची आणि ही साडी तर तिची फेवरेट होती. पण बाबा गेल्यानंतर तर सगळंच बदललं गं. तिचं वागणं, तिचं राहणीमान, तिचं प्रेम सगळ्यातच बदल झाला. असं काही कुल्फी सांगत असते. तर इकडे सरकार म्हणजेच तेजस्विनी त्या इव्हेंटसाठी पोहोचलेली असते. तिथे आधीपासूनच खूप सारे पत्रकार वगैरे त्यांनी बोलावलेले असतात. तर ते आता तिला इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही प्रश्न वगैरे विचारू लागतात की आज कसला इव्हेंट आहे. तेव्हा
ती खूपच ॲटिट्यूडमध्ये तिचा सखीचा जो मोठा काका आहे त्याच्याकडे पाहते व त्याला खुणावते व त्याला विचारते की ती निघाली आहे ना, केक आणला आहे ना? तर तो बोलतो की हो हो, निघेलच ती इतक्यात. आता हे नक्की कोणाबद्दल बोलत आहे ते काही मात्र माहीत नाही, कारण सखीला तर त्यांनी या इव्हेंटसाठी बोलावलेलं नसतं, पण त्या काकूने आगाऊपणा करतच सखीला यामध्ये ओढलेलं असतं. तर सखी निघणार तितक्यातच तिथे अजून एका कॅरेक्टरची घरामध्ये एंट्री होते. कदाचित हा सखीचा छोटा काका आहे, म्हणजे ती पिंक साडीवाली जी उर्मिला काकू आहे ना, तिचा नवरा आहे कदाचित. तर तो दारू पीत व गाणं म्हणतच असा घरामध्ये तिथे येतो. तर ते गाणं म्हणत असतो, कशी नशिबानं थट्टा आज मांडली वगैरे वगैरे असं काहीतरी सुरू असतं व तो पडणार तितक्यातच सखी बोलते, काय रे काका? ते तर आता घरामध्ये सर्वजण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा तो काका सांगतो की सरकार पडलं का? तर तेव्हा सगळे त्याच्याकडे पाहू लागतात. तर तो विचारतो, म्हणजे सरकार घराबाहेर पडलं का? असं विचारायचं आहे मला. काय आहे की मी माझ्या कुंकवाचं ऐकतो आणि माझ्या कुंकवाने मला सांगितलं आहे की सरकार घरातून बाहेर निघाल्यानंतरच तुम्ही रूमच्या बाहेर पडायचं आणि सरकार घरी येतात रात्री तेव्हा मात्र रूममध्ये जायचं. त्यामुळे तेच सर्वच चालू आहे. इथे सरकारचंच राज्य चालतं ना, सरकारचंच सर्वजण ऐकतात ना, असं काहीसं तो बोलत असतो. तेवढ्यात कुल्फी त्याला आठवण करून देते की बाबा, आज सखी दीदीचा वाढदिवस आहे म्हणून. कदाचित ही कुल्फी जी आहे ती या उर्मिला काकू आणि या काकाची मुलगी आहे, म्हणजे सखीची चुलत बहीण आहे. तर तो काका बोलतो की हो, माझ्या लक्षात आहे, आणि तो खिशातून थोडे चॉकलेट्स काढतो व सखीला देतो व बोलतो की हे बघ सखी, तुझ्या काकाची एवढीच ऐपत आहे, खुश रहा बेटा. असं दोघांचं संभाषण चाललेलं असतं. त्यानंतर सखी सांगते की हो, आईने माझ्यासाठी ग्रँड इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे, मी तिकडेच चालली आहे म्हणून. तर काका तिला जाताना सावकाश जा वगैरे वगैरे सांगत असतो. तर इकडे चाळीमध्ये आता हिरोची एंट्री दाखवलेली आहे. तर यामध्ये हिरो एका चाळीमध्ये राहत असतो. तेथे साईबाबांचा मंडप वगैरे मंदिर वगैरे लावलेलं असतं. तर तिथे एक गृहस्थ येतात जे की दर्शन करायला आलेले असतात, पण ते काही वर्गणी द्यायला तयार नसतात. तर तितक्यात आपला हिरो तिथे येतो. त्याने असा थोडासा व्यापारीचा गेटअप केलेला असतो, लांब दाढी, पगडी वगैरे लावलेली असते व तो असा काहीतरी श्लोक वगैरे म्हणतच तिथे येतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक साईनाथ महाराज की जय असं म्हणतच व बरेचसे काहीतरी श्लोक म्हणतच तो तेथे एंट्री घेतो व देवाला नमस्कार करून आता मात्र त्याच्या बोटांमधल्या सगळ्या अंगठ्या काढून तो देवासमोर ठेवायला सुरुवात करतो. त्यावर जो व्यापारी गृहस्थ वर्गणी द्यायला नकार देत असतो तो त्याला बोलतो की अहो, हे तुम्ही काय करताय? म्हणजे हे सगळं तुमची आयुष्यभराची जमापुंजी आहे ना, आयुष्यभराची कमाई आहे ती, आणि हे असं तुम्ही देवाला काय देताय सगळं? त्यावर तो बोलतो की हे सर्व देवानेच तर, बाबांनीच तर दिलेलं आहे मला, मग आपण कोण? आपण दळेंद्री. त्यावर तो गृहस्थ थोडासा चकित होतो की हा मला असं कसं बोलतोय. त्यावर हा आपला हिरो बोलतो की नाही हो, म्हणजे मी असं बोलतोय की मी कोण? मी तर दळेंद्री होतो. हे जे काही मिळालं आहे मला ते सगळं देवामुळेच मिळाले, बाबांमुळेच मिळाले. हे काही चाटायचं आहे का? की वर जाताना वर घेऊन जायचं आहे म्हणून? आता ही गळ्यातली चेन जी आहे ना, ती पण बाबांचीच आहे. माझं असं काय आहे हो? जे काही आहे ना ते सर्व काही बाबांचंच तर आहे. असं बोलून तो गळ्यातली चेन काढूनही बाबांसमोर ठेवतो. आता हा सीन खूपच गमतीदार दाखवलेला आहे हा. म्हणजे खरं तर आपला हा हिरो त्या गृहस्थाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी हा सर्व ड्रामा वगैरे करत असतो. तर तो खूपच मोठ्या मोठ्या बाता मारत असतो. म्हणजे बघा, 2020मध्ये मी जेव्हा इथे आलो ना, तेव्हा माझं इथे एकच दुकान होतं.
पण आणि तेही व्यवस्थित चालत नव्हतं. मग मी बाबांकडे आलो. बाबांना 2020ची वर्गणी दिली आणि त्यानंतर बाबांना मी साकडं घातलं की माझं अशी भरभराट होऊ द्या म्हणून, आणि बाबांनी माझं ऐकलंच. मग काय झालं, मग तर चमत्कार झाला. 2021ला मी 2021 रुपयांची वर्गणी दिली आणि माझं आणखी एक स्वतःचं दुकान झालं. मग काय, मग 2022 आलं. मी 2022 रुपयांची वर्गणी दिली आणि माझं आणखी एक दुकान झालं. असं करता करता 2025 आलं. मी 2025ची वर्गणी दिली आणि आता माझी स्वतःची 5 दुकानं आहेत मार्केटमध्ये. आता मात्र तो गृहस्थही चकित होतो. अहो, हे काय बोलताय, 2020 रुपयामध्ये कुठे दुकान बनतं का? त्यावर तो सांगतो की अहो, ही सगळी बाबांची कृपा, बाबांनी द्यायचं ठरवलं तर सर्व काही होतं. असंच हे काही साधंसुधं मंदिर नाही आहे, हे आहे भक्तांना पावणाऱ्या बाबांचं मंदिर, असं तो त्या गृहस्थाला सांगत असतो. मग ते गृहस्थही वर्गणी द्यायला तयार होतात व तेही 2025 रुपये वर्गणी देतात व बाबांना सांगतात की बाबा, माझ्यावरही अशीच कृपा राहू द्या व माझीही अशीच 5-5 दुकानं होऊ द्या, व तेथून निघून जातात. तर आता आपला हिरो जो आहे तो त्याचा सगळा गेटअप वगैरे उतरवतो व त्याचा खरा चेहरा, खरा लूक जो आहे तो आता प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळतोय. तर तितक्यात तिथे एक काकू येतात, दाभाडे काकू म्हणून ओळखल्या जातात त्या. तर त्या या कान्हाला, जर आपला जो हिरो आहे त्याचं नाव आहे कान्हा, त्या कान्हाला ओरडतातच, त्याचा कानच पकडतात की हे काय, अरे तुला किती वेळा सांगितलं आहे की लोकांकडून वर्गणी गोळा करण्यासाठी हे असं काही करू नकोस म्हणून. त्यावर कान्हा सांगतो की हो ना मावशी, माझं जे काही आहे ना ते हे सगळं काही साईबाबाच आहे. माझं घर म्हणजे ही चाळ आणि माझे आईवडील म्हणजे हे साईबाबाच आहे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर इकडे सखी त्या ग्रँड इव्हेंटसाठी पोहोचलेली असते. ती तिथे पाहते तर तिथे 21 वर्षांचा सोहळा असं काहीतरी लिहिलेलं असतं. त्यावर तिची तर खात्रीच पडते की हे जे काही चालू आहे माझ्या बर्थडेसाठीच चालू आहे. व ती आत एंटर करते, त्या हॉटेलमध्ये प्रवेश करते. तिथे तिची आई म्हणजे सरकार आधीपासूनच स्टेजवर त्या प्रेस कॉन्फरन्सवाल्यांसोबत काहीतरी बोलत असतात. ती त्यांना स्वतःच्या कंपनीचं, स्वतःचं भूषण सांगत असते की 21 वर्षांपूर्वी हा प्रवास सुरू झाला आणि मी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. माझं 21 वर्षांचं हे स्वप्न आहे वगैरे वगैरे. ती स्वतःचं थोडंसं भूषण वगैरे सांगत असते. तर तितक्यात तिथे सखी येते. आता हे सगळं ऐकून सखीला वाटतं की ही आई माझ्याबद्दलच बोलते आहे, आज माझा 21वा वाढदिवस आहे म्हणून. ती पळत पळतच तिच्या आईकडे जाते व तिला आई म्हणून असा हाक मारून तिला अगदी मिठीच मारते. आता मात्र सरकार खूपच चिडते. म्हणजे सईला तिथे आलेलं पाहूनच ती खरंच खूप चिडलेली असते. ती सईचा हात एकदम घट्ट पकडते, अगदी सईला दुखेल असा पकडते. सईला मात्र आता काही कळतच नाही की हे काय चाललं आहे, आई मला असं का करते आहे, आई असं का वागते आहे. त्यावर ती आई जी आहे ती सखीला सांगते की हा माझा कॉर्पोरेट इव्हेंट आहे म्हणून. आलीस ना इथे ही दळभद्रीपणा दाखवत, काय गरज होती तुला हा ड्रेस घालायची वगैरे, असं तिला दटावत असते. आता मात्र सखी खूपच इमोशनल होते व दुःखीही होते. तिला कळतच नाही की म्हणजे आईने हे सर्व माझ्यासाठी केलेलं नाही आहे, तर हा आहे आईचा कॉर्पोरेट इव्हेंट. सखीच्याही हे लक्षात आलेलं असतं की आईचं मात्र आपल्यावर प्रेमच नाही आहे, पण तरीही सखी मात्र काहीतरी आशा घेऊन आईकडे आलेली असते. तर सुरुवातीला हे असंच काहीसं दाखवलेलं आहे. त्यानंतर ती तिला बाजूला करते व परत एकदा प्रेस कॉन्फरन्सवाल्यांशी बोलायला सुरुवात करते. तर असंच काहीसं चालू असतं. तर पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलं आहे की सखी त्या साईबाबांच्या मंदिरामध्ये तिथे गेलेली असते दर्शनासाठी. तर तेवढ्यात तो मंडप जो आहे तो तिच्या अंगावर पडायला लागतो. तर तितक्यात एंट्री होते आपल्या हिरोची.
तो मंडप एका हाताने पकडतो व त्या दोघांची नजरेला नजर भिडते. तर तितक्यात सखीची आई तेथे येते व चाळकळ्यांना ओरडत असते की काय इथे असा झगमगाट केला आहे, माझी मुलगी म्हणजे काय तुम्हाला मस्करी वाटली का, आता तिला काही झालं असतं वगैरे. तर त्यावर कान्हा म्हणजेच आपला हिरो त्या सरकारला ओरडतो की ओ आवाज तुमचा खाली ठेवा, आमच्यामुळेच म्हणजे ह्या चाळकऱ्यांनीच मिळून तुमच्या मुलीला वाचवलं आहे म्हणून. तर असा काहीसा हा आजचा भाग होता. तर हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट्समधून सांगा व आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व सबस्क्राईब करायला विसरू नका.